नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत डेक्स्ट या टर्मिनलमध्ये आलेलं नवीन इंडिकेटर ऑर्डर फ्लो याबद्दल. ऑर्डर फ्लो हा पहिल्यांदाच मी असं म्हणेल रिटेल इन्व्हेस्टर्स करता धन घेऊन आला आहे. आजपर्यंत हा इंडिकेटर इझिली अवेलेबल नव्हता. म्हणजे बरेच प्रो ट्रेडर्स याकरता चांगला मी म्हणत असेल एक सबस्क्रिप्शन बाय करत असतील आणि तो पे केल्यानंतर असा टाईप ऑफ आपण म्हणतो ना इन्स्टिट्यूशनल लेवल या लेवलचा इंडिकेटर आज आपल्याला रिटेलर्सला मिळाला आहे फक्त धनमुळे. आणि धनच्या या डेक्स प्लॅटफॉर्मवर हा आलेला आहे. बघूया डिटेलमध्ये की नक्की इंडिकेटर कसा लावायचा, कसा वापरू शकतो, काय काय गोष्टी याच्यात असतात. जर तुम्ही आजपर्यंत ऑर्डर फ्लो हे फक्त नाव ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं तर याने तुमच्या ट्रेडिंगमध्ये काय ॲडव्हान्टेज येऊ शकतो हे तुम्हाला खूप महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर आपण लवकरच व्हिडिओला सुरू करूया. ऑर्डर फ्लो म्हणजे काय, याला फुटप्रिंट चार्ट असंही म्हणतात बऱ्याच ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मार्केटमध्ये आपण म्हणतो कुठलाही ट्रेड होतो हा बायर आणि सेलरमुळे ट्रेड होतो आहे. आपण जे आपल्या नॉर्मल ट्रेडिंग टर्मिनलमध्ये जेव्हा आपण डेप्थ चेक करतो, डेप्थमध्ये आपण म्हणतो ना की बिड आणि ऑफर, ज्याला आपण बायरची प्राईस आणि सेलरची प्राईस या 5 आपण म्हणतो ना बेस्ट लेवल्स चेक करतो, त्यात तो ट्रेड झालेला नसतो. म्हणजे त्या फक्त लेवल दिसत असतात. मार्केट मेकर किंवा एक्सचेंजमध्ये समोरच्या काउंटर पार्टीज ज्या उभ्या आहेत त्या अवेलेबल बेस्ट तिथे आपल्याला तो लेवल्स दाखवत असतात. तर का त्या लेवल्सवर कधी ट्रेड झाला आहे का? नाही. त्या लेवल्स होणाऱ्या ऑफर प्राईजच्या असतात. म्हणजे ऑफर बिड प्राईज आणि ऑफर आस्क प्राईज या असतात. मग आपल्याकरता महत्त्वाचं काय, मार्केटमध्ये जसं आपण म्हणतो ना व्हॉल्यूमला खूप महत्त्व आहे. जेव्हा व्हॉल्यूम असतं तर त्या व्हॉल्यूमने आपल्याला कळतं की नक्की किती इंटरेस्ट होतं लोकांचा प्राईजला वर नेण्यात किंवा किती इंटरेस्ट होतं लोकांचा प्राईजला पाडण्यात. त्यामुळे कन्फर्मेशन अजून वाढतं आपलं मार्केटमध्ये. तसंच जर तुम्हाला असं समजा की नक्की कळालं की कुठल्या प्राईजवरती ते इंटरेस्ट होतं हे किती महत्त्वाचं असेल, तर याकरता पहिले आपण एक छोट्याशा एक्झाम्पलनी हे समजून घेऊ की ॲग्रेसिव्ह कोण असतं. त्यामुळे त्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की ऑर्डर फ्लोच्या चार्टला बघायचं कसं. एक एक्झाम्पलनी सांगतो. असं समजा की तुम्हाला तुमच्या मित्राकडनं एक महागडी बाईक विकत घ्यायची आहे. त्याच्याकडे ती बाईक आहे आणि त्याला ती आता बाईक विकायची आहे. ती बाईक असेल समजा 5 लाख रुपयाची आणि त्यांनी त्याच्या बाईकची प्राईस ठेवली आहे 5 लाख रुपये सेल करायला. आता तुम्ही इंटरेस्ट दाखवता, तुम्हाला ती बाईक आवडती पण आहे आणि तुम्हाला ती बाईक विकत पण घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही ती बाईक विकत घ्यायला जाल तुम्ही त्याला ऑफर प्राईस दिली 4 लाख रुपये. आता त्याची प्राईस किती आहे 5 आणि तुमची प्राईस किती 4. कुठलाही व्यवहार होताना कोणाला तरी ॲग्रेसिव्ह स्टेप घ्यायला लागते, बरोबर. आता या ट्रेडमध्ये 4 लाख तुमची ऑफर प्राईज आहे आणि त्याची ऑफर प्राईज आहे 5 लाख रुपये. म्हणजे सेलरला 5ला विकायची आहे आणि बायरला 4ला विकत घ्यायची ती वस्तू. आता हा शेअर असू शकतो, ही बाईक असू शकते, हे काही असू शकतं. हा एक नॉर्मल ट्रेडिंग प्रिन्सिपल आहे की कुठलाही ट्रेड होताना तुमच्याकडे एक बायरची ऑफर असते, एक सेलरची ऑफर असते. हेच आपण डेप्थमध्ये पण चेक करतो. प्रत्येक शेअरच्या, प्रत्येक ऑप्शनच्या, प्रत्येक डेप्थमध्ये या दोन्ही फिगर अवेलेबल असतात. हे का समजून घेतो ते लक्षात घ्या. आता असं समजा मी जो विकत घेणार आहे मला ती बाईक घ्यायचीच आहे. मी 4 लाखाची ऑफर दिली, तो नाही ऐकत आहे खाली यायला. तो ना 4.5 म्हणत आहे, ना काही नेगोशिएशनच नाही, तो 5वरनं हालतच नाही आहे, ना मी 4वरनं हल्लो आहे. कोणाला तरी इनिशिएट करायला लागेल ना, त्याशिवाय ट्रेड कंप्लीट नाही होणार. समजा मी जाऊन 5 लाखाला हो बोललो आणि तो ट्रेड एक्झिक्यूट केला आणि त्याच्याकडनं बाईक घेऊन आलो. याचा अर्थ इनिशिएशन कोणी केलं? बायरनी. मी बायर होतो. बायरनी सेलरनी दिलेल्या प्राईजवर जाऊन ॲक्सेप्ट केली ती ऑफर आणि म्हणून माझा ट्रेड त्या साईडला पडतो. कुठल्या बाजूला? उजव्या बाजूला. हे का सांगतो मी महत्त्वाचं लक्षात ठेवा. कारण की जेव्हा आपण ऑर्डर फ्लोचा चार्ट बघू तेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की उजवी साईड जी आहे ती म्हणजे आपल्या चार्टला जे आपल्याला व्हिज्युअल होतं आहे त्याच्यातली राईट साईड ही बायरची प्राईज आहे. कारण की बायर जाऊन इनिशिएट करून ती प्राईजला घेतात आहे. असं याचा अर्थ उलटं पकडा. मला ती बाईक घ्यायची घाई होती, मला भीती वाटत होती की कोणीतरी घेऊन टाकेल ती बाईक आणि मला आता ती 5 लाखाला हवी होती. कारण की उद्या ती 5.5ची होईल, 6ची होईल, का मला हवी होती, जे का माझं रिझन असेल. पण इनिशिएट कोणी केली ऑर्डर? मी जर इंटरेस्ट दाखवला म्हणजे बायरने इंटरेस्ट दाखवला आहे हे राईट साईडला कळालं आणि त्या 5 लाखाच्या लेवलवर कळालं. जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग होतं ना, आता आपण बाईकच्याच उदाहरण घेऊया. तर बाईक एक ट्रेड झाली दिवसभरात, तर आपण बाईकचं म्हणू एक व्हॉल्यूम झाला. पण हा एक व्हॉल्यूम कुठल्या प्राईस लेवलवर झाला? 4वर झाला की 5वर झाला? 5 लाखावर झाला. का? कारण की मी जाऊन इनिशिएट केली ती. हीच त्यांनी इनिशिएट केली असती तर तो आला असता की ठीक आहे तू 4 बोलतो घेऊन टाक 4ला, प्राईस 4 लाखाला पडली असती. पण इनिशिएट कोणी केली आहे? सेलर. ॲग्रेसिव्ह कोण होतं खाली सरकायला? सेलर ॲग्रेसिव्ह होता.
बायर ॲग्रेसिव्ह नव्हता, बायर ॲग्रेसिव्ह असता तर 5 पडली असती प्राईस. हे बघणं महत्त्वाचं आहे. चला तर मग ऑर्डर फ्लोचा चार्ट लावू आणि चेक करू या प्राइजेस कशा पडतात त्या. मी धनचा डेक्स्ट प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे. डेक्स्ट प्लॅटफॉर्म ओपन केल्यावर एक काम करूया, मी परत सगळं पहिल्यांदा लावतो. इथे एक चार्ट लावलेला आहे बाय डिफॉल्ट. जेव्हा तुमच्याकडे चार्ट विंडो असते आणि खूप साऱ्या विजेट्स असतील, असं समजूया आपण ट्रेड ऑन चार्ट्स, तुम्ही असं काहीतरी वरती क्लिक केलं, तुमच्याकडे एवढे सगळे येऊन जातात विजेट्स. आपण काय करूया, ऑर्डर फ्लोचा चार्ट क्लीन बघायचा म्हणून मी हे बाकीचे विजेट्स सध्या बंद करतो, जेणेकरून आपल्याला ऑर्डर फ्लोचा चार्ट क्लीन दिसेल. इथे चार्टच्या बाजूला इथे प्लस दिसते बघा बटन, इथे प्लस दाबतो आहे आणि प्लस दाबल्यावर माझ्याकडे ही विंडो ओपन झाली आहे. या विंडोमध्ये मी जेव्हा खाली स्क्रोल करतो, मला इथे ग्राफमध्ये बघा ऑर्डर फ्लो दिसतं आहे. मी ऑर्डर फ्लोवर क्लिक केलं. मग आता तुम्हाला विचारतो की कसला ऑर्डर फ्लो चार्ट बघायचा आहे. इथे जाऊन मला टाईप करायला लागेल, मला निफ्टीचा ऑर्डर फ्लो चार्ट बघायचा आहे. स्पॉटला ट्रेडिंग होत नाही म्हणून तुम्हाला स्पॉटचा चार्ट नाही दिसणार ऑर्डर फ्लोमध्ये. तुम्हाला जिथे ट्रेडिंग ॲक्च्युअलमध्ये होते तो दिसेल. आता मी निफ्टी फ्युचरचा आपण ओपन करूया. निफ्टी फ्युचरवर जेव्हा क्लिक केलं, तुम्हाला इथे बघा कॅन्डलस्टिक चार्टसारखा चार्ट ओपन झालेला दिसतं. हा आजचा इंट्राडे चार्ट आहे. इंट्राडे चार्टमध्ये आपल्याला दिसेल की कुठे काय ट्रेडिंग झालेत, कुठल्या लेवलवर झाले. आता असं दिसत नसेल, आपल्याला असं झूम इन करायला लागेल. बघा मी खालून याला स्क्रोल केलं, आपला जो टाईम आहे बार एक्स, आणि इकडे बघा याला पण असं स्प्रेड केलं. चेक करायला की इथे मध्ये आता दिसतंय कॅन्डलची लेफ्ट साईड आणि राईट साईड तुम्हाला दिसते. ही लेफ्ट साईड म्हणजे काय, रेड कलरमध्ये दिसतं ना, म्हणजे सेलर आहे. म्हणजे जो सेलर होता ना, त्याने इकडची प्राईस एक्सेप्ट केली आणि तो खाली सरकला, म्हणून आपल्याला ती प्राईस इथे पडलेली दिसते. प्राईस तर आपल्या राईट साईडला आपल्याला दिसते ना बारवर इथे ग्राफवर, पण इथे त्याची क्वांटिटी दिसते की किती क्वांटिटी, 1365, 910 म्हणजे काय, निफ्टीमध्ये 65ची लॉट साईज आहे. म्हणजे एवढे ते लॉट पकडून टोटल 910 क्वांटिटी ट्रेड झाली आहे. इकडे 1495 क्वांटिटी ट्रेड झाली, कारण की 65च्या मल्टिपलमध्ये, हे सगळे 65च्या मल्टिपलमध्ये असेल, कारण की निफ्टीची लॉट साईज 65 आहे. तसंच इकडे तुम्हाला दिसेल की हे आपले बाईंग क्वांटिटीज आहे. तर यात आपल्याला ते दिसतं की टोटल बाईंग क्वांटिटी किती झाली आहे. का, कारण की बायर ॲग्रेसिव्ह जाऊन ती प्राईस त्यांनी ग्रॅब केली. जी आपण 5 लाखाचं उदाहरण घेतलं तर त्यांनी 5 लाखवाली प्राईस पकडली. तर हा जो 5 मिनिटाचा एक बार आहे, आपण ज्याला कॅन्डल म्हणतोय, त्या कॅन्डलच्या कुठल्या लेवलवर किती व्हॉल्यूम आला ते आपल्याला कळतं. इथे दिसते का 20.2K, म्हणजे 20,200 क्वांटिटी या लेवलवर आली. आता जर मी इथे कॅन्डलच्या मध्ये गेलो आणि मला दिसलं बघा की 24,099 म्हणजे 100 याच्या आसपास एवढे बायर्सनी ॲग्रेसिव्हली बाईंग केली. तिथे सेलिंग कमी झाली, 8580 झाली, पण बाईंग किती झाली त्या लेवलवर, 20,200ची बाईंग झाली. म्हणजे बायर्स थोडेसे ॲग्रेसिव्ह होते. हे मला ह्या राईट साईडवरनं कळतं आहे. अशी ही राईट साईड आहे आणि लेफ्ट साईड आहे. मला प्रत्येक राईट साईडवरती हे बायर्स दिसतात आहे आणि प्रत्येक लेफ्ट साईडवरती हे सेलर्स दिसतात आहे. आता ही टोटल क्वांटिटी इथे ट्रेड झाली आहे, म्हणजे 48,000 क्वांटिटी ट्रेड झाली. म्हणजे एवढे टोटल लॉट्स OI ट्रेड झालेला आहे इथे. आता आपण जाऊया आणि चेक करूया सकाळी 9:15 वाजता काय होती आणि याच्या सेटिंग्समध्ये काय काय सेटिंग्स तुमच्याकरता अवेलेबल आहे. आता हा चार्ट तो लोड झाला होता पहिला. आता आपल्याला बायर आणि सेलर समजून घ्यायचे होते, ते आपण समजून घेतलं. इथे जेव्हा तुम्ही जाल तर तुम्हाला टाईम फ्रेम 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट आणि 15 मिनिट्स या टाईम फ्रेमवर हा चार्ट बघता येऊ शकतो. तुम्ही जर एक स्कॅल्पर असाल, तुम्ही 1 मिनिट आणि 5 मिनिट वापरू शकता. थोडंसं स्विंग करता तर 15 मिनिटही चेक करा. मॅक्झिमम लोक ऑर्डर फ्लो चार्टवर मी बघितले 5 मिनिटाची टाईम फ्रेम यूज करतात. सेटिंग्समध्ये गेलो तर काय काय सेटिंग्स दाखवतो. क्लस्टर म्हणजे काय, मी ज्याला ऑफ करतो आहे तर मला हे ज्या डिटेल्स दिसत होत्या लेफ्ट अँड राईट साईडवाल्या त्या ऑफ झाल्यात. मी त्याला ऑन केला की मला ते सगळं दिसतं आहे. तो क्लस्टर काय आहे. डेल्टा म्हणजे काय, आता प्रत्येक कॅन्डलमध्ये, याला परत बंद करू आणि प्रत्येक आपण जो सेटिंग आहे ते चेक करूया. तुम्हाला मी पहिली कॅन्डल इथे झूम इन करून दाखवतो. कॅन्डलच्या खाली तुम्हाला बघा इथे लेफ्ट साईडला टोटल सेल, म्हणजे एवढी सगळी जी सेल साईडची टोटल आहे ना व्हॉल्यूमची, इथे खाली येते 1,30,100 बरोबर. 130.1K म्हणजे 1,30,000 क्वांटिटी सेलर्सनी सेल केली आहे आणि बायर्सनी किती बाय केली आज, 2,33,400 क्वांटिटी. हे सकाळच्या 5 मिनिटात झालं आहे. डेल्टा म्हणजे काय, या दोघांचा नेट डिफरन्स, बाय मायनस सेल इज इक्वल टू डेल्टा. टोटल बाय क्वांटिटी मायनस टोटल सेल क्वांटिटी इज इक्वल टू डेल्टा ऑर्डर फ्लोमध्ये. आता या 233मधनं 130 काढला तर 103 हा माझा डेल्टा राहिला आहे, 103.3K. तर पहिल्या कॅन्डलमध्ये नेट 1 लाखाची बाईंग झाली आहे निफ्टीमध्ये आज, असं डेल्टा सांगतं आहे. हा आपल्याला डेल्टावरनं कळालं. आता जेव्हा तुम्ही कॅन्डलच्या मध्ये जाऊन चेक कराल ना की नक्की हायेस्ट बाईंग कुठे झाली, तर तुम्हाला त्या लेवल्स कळतील. इकडे 19, इकडे 40, इकडे 17.
इकडे 37, इकडे 21 या लेवल्सवरती बाईंग झालेली आहे. म्हणजे तिकडे तुम्हाला त्या क्वांटिटीज पण कळाल्या. ही गोष्ट आपण आता शिकलो की डेल्टा म्हणजे काय. दुसरा आहे व्हॉल्यूम प्रोफाईल. व्हॉल्यूम प्रोफाईल म्हणजे मी जेव्हा याला ऑफ करतो आहे तुम्हाला दिसते या साईडला राईट साईडला हा जो व्हॉल्यूम दिसतो हा मला दाखवतो त्या लेवल्सवरचे व्हॉल्यूम. मला व्हॉल्यूम प्रोफाईल ही इथे प्लॉट झालेली आहे. जर तुम्हाला ती बघायची तर तुम्ही ऑन ठेवू शकता, ऑफ तर ऑफही ठेवू शकतो जर आपण फक्त बघतो. इम्बॅलन्स रेशो. इम्बॅलन्स रेशो म्हणजे काय असतं की जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल सेलरच्या कंपॅरिझनमध्ये बायर्स किती जास्त होते का बायर्सच्या कंपॅरिझनमध्ये सेलर्स जास्त होते एखाद्या कॅन्डलमध्ये, यांच्यातला जर फरक बघायचा असेल म्हणजे जास्त इम्पॅक्ट कुठे आला आहे तर तो इम्पॅक्टला इम्बॅलन्स असं म्हणतात. की म्हणजे समजा की 100 क्वांटिटी सेलला आली आणि बायर्सने 300 बाय केली तर याला 3 टाइम्स इम्बॅलन्स म्हणतो की बायर 3 पट जास्त होते सेलरच्या. वाईसवरचं उलटं की एखाद्या ठिकाणी 1000 बायर होते पण 3000 किंवा 5000 सेलर आले तर आपण असं म्हणू की इम्बॅलन्स क्रिएट झाला सेलिंग साईडला. म्हणजे सेलिंग प्रेशर जास्त आहे आणि तो सेलिंग प्रेशर जास्त असायला मला इथे इम्बॅलन्स रेशो आहे. जेव्हा मी हा इम्बॅलन्स रेशो इथे 3चा 5 करेल तर मला 5चे इम्बॅलन्सवाले सगळे 5 टाइम्सचा जेवढा फरक आहे तेवढे मला सगळे इथे हायलाईट करून दिसतील. आता इथे मी 3 केला तर मला 3 वाले दिसतील. तुम्हाला दिसते प्रत्येक कॅन्डलच्या बाजूला एक छोटा बार येतो. आता जेव्हा मी इथं 5 केलं आहे तर इथे बघा इथे 5 दिसतंय, इथे एक छोटासा स्ट्रॉंग लाईन दिसतंय. म्हणजे हा काय इम्बॅलन्स आहे, या साईडला इम्बॅलन्स आहे. आता मी याला तात्पुरता 3 ठेवतो आणि आपण चेक करूया ग्राफवर मी तुम्हाला दाखवतो. इम्बॅलन्सला मी टिक केलेलं आहे तर तुम्हाला इम्बॅलन्सला इथे दिसेल. आता सेलिंग साईडला बघा इथे तुम्हाला एक छोटासा रेड लाईन दिसतंय म्हणजे इथे इम्बॅलन्स आहे. कसा इम्बॅलन्स आहे 15.1K सेलिंग आहे आणि बाईंग किती बघा 5858. म्हणजे हा जो सेलर आहे हा या बायरच्या 3 टाइम्स आहे. इथे पण एक रेड लाईन आहे, इथे ही 10900 आहे, इकडे 5266 आहे. म्हणजे परत सेलर हा 3 टाइम्स असायला हवा होता. इथे 3 टाइम्स तर नाही आहे पण ठीक आहे 2 टाइम्स तरी आहे. आपल्याला इथे 2 टाइम्स करता एक नॉर्मल लाईन आली पण आपल्याला त्याने तो इम्बॅलन्स कॅल्क्युलेट झाला आहे. इथे पण बघा जो स्ट्रॉंग व्हॉल्यूम्स आहे त्याचे थोडे डार्क कलर्स आहे 16,500, 6,000, 11,000, 9,000. बाकीचे 2,000, 3,000, 7,000 यांना थोडा फेंट कलर दिलेला आहे रेडमध्ये. तसंच ग्रीनमध्ये जे डार्क ग्रीन्स आहे तिथे तुम्हाला जास्त व्हॉल्यूम्स दिसेल. हे आहे आपले स्ट्रॉंग व्हॉल्यूम्सवाले एरिया. आता अजून इथे बघितलं की कॅन्डल स्टिक. तुम्हाला कॅन्डल बघायची का नाही बघायची, कॅन्डलवर टिक केलं तर कॅन्डलही दिसेल. कॅन्डल शक्यतो बघत राहा जेणेकरून तुम्हाला कळेल की त्या कॅन्डलला जर वीक असेल आणि वरती सेलिंग किंवा बाईंग व्हॉल्यूम आला त्यामुळे ती वीक आली का नाही. व्हीवॅप बघायचं का नाही. आता आपल्याकडे व्हीवॅपही इथे ब्लू लाईनमध्ये प्लॉट होतो बघा, तो व्हीवॅप आहे. आणि व्हॉल्यूम बार्स म्हणजे खाली हे जे व्हॉल्यूम दिसतं आपल्याला, जो आपल्याला व्हर्टिकल व्हॉल्यूम बघायची सवय तो खाली आहे. आणि POCची बॉर्डर, POC म्हणजे काय एक पॉईंट ऑफ कंट्रोल आहे. तो जर मी इथे ते येल्लो कलर आहे तो ठेवला तर तुम्हाला काही कॅन्डल्समध्ये तो येल्लो कलरचा POC बार दिसेल. म्हणजे इथे मॅक्झिमम आपण म्हणतो व्हॉल्यूम्स इथे ट्रेड झाली या कॅन्डलमध्ये. इथे 50 सेल आणि 47 बाय म्हणजे नेट डेल्टा तर काही खास नव्हता. म्हणजे ही सेलिंग आली, व्हीवॅपच्या वरतून प्राईस पडली पण सेलिंग किती होती 2,500Kची होती. आपल्याकडे बाईंग कशी येते सकाळपासून 1,29,000, 83,000. इथे पण 1,00,000, इथे 83,000. म्हणजे साधारण सकाळपासून डेल्टा 2,20,000, 3 लाखाचा डेल्टामधनं किती सेलिंग झाली फक्त 3,000ची. परत इथे नेगेटिव्ह कॅन्डल आली पण डेल्टा काय होता पॉझिटिव्ह. तर म्हणून इथे तुम्हाला सेलिंग नाही दिसली सकाळी आणि ही प्राईस परत वरती रिव्हर्स झाली आहे. आज आपण सेलिंगवाला डेल्टा बघूया की कुठे जास्त सेलिंग डेल्टा दिसतं. जसं आजचा चार्ट आपण बघतो तर आज आपल्याला सेलिंगवाला डेल्टा नाही दिसत आहे कुठे. मॅक्झिमम तुम्हाला फक्त सगळीकडे नेट बघाल तर ग्रीनमध्ये बाईंग डेल्टाच दिसतं. लास्टला पण इथे 30K, 44K, 40K बाईंगवालेच डेल्टा आहे ऑलमोस्ट एंडपर्यंत. आज आपल्याला सेलिंगवाला डेल्टावाला मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा माझ्याकडे नाही आहे डेटा. बट तुम्ही जर इथे बघत असाल तर तुम्हाला व्हीवॅपच्या खाली जेव्हा तुम्ही सेलवाले ट्रेड्स बघताय तर तुम्हाला नेट सेलिंग जास्त हवी. जेव्हा तुम्ही बॅरिश बघत आहात कॅन्डल्सला त्या पद्धतीने तुमचे ट्रेड अपॉर्च्युनिटीज असतील तर. आणि जर तुम्ही बुलिश बघत आहात मार्केटमध्ये तर तुमच्याकरता हा डेल्टा पॉझिटिव्ह असायला हवा, प्राईस व्हीवॅपच्या वर असायला हवी आणि मग तुम्हाला कळतं की पॉझिटिव्ह चालू आहे. बऱ्याच याच्यात खूप साऱ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज पण असतात जेव्हा तुम्ही ऑर्डर फ्लोला बघत असतात तेव्हा. पण ऑर्डर फ्लोमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं बाईंग क्वांटिटीजवर लक्ष ठेवणं, तुमच्या लेवल्सला मार्किंग करणं.
ऑर्डर फ्लो हा एक इंडिकेटर आहे, म्हणजे चार्टवरती तुमच्या कॅन्डलला एकदम डिटेलमध्ये बघू शकतो आपण फक्त. म्हणजे प्रत्येक कॅन्डलला आपण असं म्हणतो ना, मायन्युटली चेक करतो आहे. एका मायक्रोस्कोपनी आपण जाऊन डिटेलमध्ये त्याच्यामध्ये एक्झॅक्ट व्हॉल्यूम कुठे झाला आहे, कारण की कॅन्डल बरीच मोठी असू शकते. 100 पॉईंटची निफ्टीची मोमेंटम आहे, पण त्या 100 पॉईंटमध्ये एक्झॅक्टली व्हॉल्यूम कुठल्या लेवलला आला आणि जो व्हॉल्यूम आला होता तो बायरनी आणला होता का सेलरनी आणला होता. म्हणजे जर प्राईस वर गेली आहे तर बायर्सनी त्यांना वर नेली आहे का सेलर आले होते पण ते ट्रॅप झालेत वरती गेल्यामुळे, हे आपल्याला त्यातनं कळायला लागेल. तर हे खूप महत्त्वाचं आहे. ॲज अ ट्रेडर ही इन्फॉर्मेशन तुमच्या आज हातात असणं आणि त्याने तुम्ही जेव्हा ट्रेड कराल त्यात इतका मोठा इम्पॅक्ट आणणं, हे आज फक्त रिटेलर्स करता सहज शक्य झाले फक्त धनमुळे. आणि याचा नक्की फायदा घ्या. ऑर्डर फ्लोबद्दल तुमच्या अजून काही क्वेरीज असतील आम्हाला नक्की सांगा. काही स्ट्रॅटेजीज जर तुम्हाला ऑर्डर फ्लोवर शिकायच्या असतील त्याही आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहोत. पण आम्हाला नक्की सांगा तुम्हाला ऑर्डर फ्लोचा चार्ट कसा वाटला. त्यावरचे तुमचे फीडबॅक आम्हाला नक्की ऐकायचे आहेत. असंच आपण ऑर्डर फ्लोवरती अजून व्हिडिओज तुमच्याकरता बनवणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.